आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। कल्याण तळोजा मेट्रो 12 प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचं काम सुरू। डोंबिवलीमध्ये मेट्रोच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात। गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला 3 कोटींचा दंड। कामाच्या रखडपट्टीबद्दल पालिका प्रशासनानं दंड ठोठावल्याची माहिती। बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळावर मोजमाप। सेवा सुविधांच्या सुरक्षिततेसाठी निरीक्षणाचं काम। जिओ टेक्निकल यंत्रणा कार्यरत। मुंबई आणि नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शिक्षकांची उच्च न्यायालयामध्ये धाव। 15 जूननंतर निवडणूक घेण्यासाठी शिक्षकांची याचिका। मुंबईतील जे रुग्णालयाला उद्या 180 वर्ष पूर्ण होणार। रुग्णालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या घडामोडींवर एक लघुपट देखील दाखवण्यात येणार। बेस्टकडून निवृत्त कर्मचाऱ्यांची तब्बल 600 कोटींची थकबाकी। निवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकीतील 30% रक्कम 3 महिन्यांमध्ये देण्याचे न्यायालयाचे आदेश। मुंबईमध्ये मद्यविक्री बंदीचा आदेश निकालापर्यंत लागू। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मद्यविक्री बंदीच्या आदेशामध्ये न्यायालयाकडून सुधारणा। हातानं मैला साफ करणाऱ्या कुप्रथेचं पुढील 2 वर्षांमध्ये निर्मूलन कसं करणार? उच्च न्यायालयाचा सवाल। तर कृती आराखडा सादर करण्याचे देखील न्यायालयाचे आदेश। नवी मुंबईमध्ये सुक्या मासळीच्या मागणीमध्ये मोठी वाढ। कोळंबीसह बांगडा मांदेलीच्या दरामध्ये वाढ।